नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत ऑफिसच्या डब्यासाठी चमचमीत आणि चटपटीत अशी तोंडली बटाट्याची भाजी. बनवायला अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होते, खायलाही तेवढीच टेस्टी अशी लागते. लपथपीत आणि चमचमीत तोंडली बटाट्याची भाजी घरातील सर्वच आवडीने खातील. एकदा बनवली तर पुन्हा पुन्हा बनवायला लावतील. चला तर मग सुरुवात करूया. तोंडली बटाट्याची चमचमीत आणि लपथपीत भाजी बनवण्यासाठी इथे मी 200 ग्रॅम एवढी अशी ही तोंडली घेतली आहे. तोंडली थोडीशी लांब आहे, पण ताजी हिरवीगार फ्रेश पाहून अशी 200 ग्रॅम एवढी तोंडली घेतली आहे. यासाठी इथे मी मध्यम ते मोठा आकाराचा असा एक बटाटा घेतला आहे. एवढ्या तोंडलीसाठी मी एक मोठा बटाटा घेतला आहे. तुम्ही बटाट्याचं प्रमाण अजून थोडंसं वाढवू शकता. त्यानंतर सर्व तोंडली अशी मी धुवून घेतली आणि बटाटासुद्धा धुवून घेतला. यातील पाणी निथळून घेतलं. आता थोडंसं ओलावा आहे म्हणून एका कॉटनच्या कपड्याने पुसून घेऊयात. पाव किलो तोंडलीसाठी मध्यम आकाराचे 2 बटाटे घेऊ शकता. जास्त बटाटे न घेण्यापेक्षा तोंडली जास्त घ्या आणि बटाट्याचं थोडंसं प्रमाण कमी अधिक करू शकता. आता बटाटासुद्धा आणि तोंडलीही मी एक कॉटनच्या रुमालाने पुसून घेतली. आता देठाकडचा आणि पाठीमागचा भाग असा कट करून घेऊयात आणि तोंडली चिरून घेऊयात. तोंडली तुम्ही अशी 2 भागांमध्येही ठेवू शकता, पण मी इथे तोंडलीची अशी 4 भागांमध्ये चिरून घेते. तर हे पहा, या पद्धतीने अशी ही तोंडली चिरून घेते. सर्वच तोंडली आपण असा पुढचा आणि पाठीमागचा भाग कट करून घेतला आणि त्यानंतर अशा या 4 फोडींमध्ये तोंडली अशी चिरून घेतली. हवं तर तुम्ही अख्खी बनवत असाल तर अशी वांग्याच्या फोडीसारखी 4 फोडींमध्ये मध्ये चिरा देऊनही चिरून घेऊ शकता. अख्खी तोंडलीही ठेवू शकता. आता बटाटाही आपण याच पद्धतीने लांब फोडींमध्ये चिरून घेऊयात. गॅसवर आता कढाई ठेवून घेतली. यात मोठ्या पाव चमचालाही कमी तेल घातलं आणि यात घालूया चिरलेली तोंडली. तोंडली आधी तेलात परतवून घेऊयात. बटाट्यापेक्षा तोंडली शिजायला थोडा वेळ लागेल म्हणून आधी तोंडली घालायची. तोंडली थोडीशी अशी रंग बदलत आली की तेव्हा आता आपण बटाट्याच्या फोडी घालूयात. तर बटाटा मी आधी साल काढून अशा लांबच फोडींमध्ये चिरून घेतला. तर हे पहा, या पद्धतीने सर्व अशा लांब फोडींमध्ये बटाटा तोंडलीसारखाच चिरून घेतला आणि अगदी थोडंसं मीठ घालूयात आणि तोंडली आणि बटाटा एकसारखा परतवून घेऊयात. असा नंतर बटाटा घातला की मग तोंडली आणि बटाटा सारखाच शिजत येतो. तर हे पहा, 1-2-3 मिनटं मस्त असं या तेलात परतवून घेतलं आणि अजून 2 ते 3 मिनटं आपण तोंडली अशीच कढईत राहू देऊयात मंद आचेवर. तोपर्यंत इथे एक छोटीशी तयारी करूयात. एक मध्यम आकाराचा टोमॅटो अशा मोठ्या फोडींमध्ये इथे चिरून घेतला आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मध्यम आकाराचा चिरलेला टोमॅटो घालूयात आणि यासोबतच थोडासा सुक्या खोबऱ्याच्या तुकड्याचे असे मी स्लाईस करून घेतले आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा. सुके खोबरे, आले आणि टोमॅटोच्या फोडी बारीक अशा मिक्सरला फिरवून घेऊयात. शक्य होईल तेवढं बारीक करा. नसेल होत थोडंसं असं रवेदार राहिलं तरी काही हरकत नाही. तर या पद्धतीने मी टोमॅटो आणि सुके खोबरे, आले मिक्सरला फिरवून घेतलं पाणी न घालताच. टोमॅटोलाही पाणी असतं म्हणून पाणी न घालताच मिक्सरला फिरवायचं. आता तोंडलीही इकडे मस्त अशी तळल्या गेली होती. बटाटाही 70 ते 80% एवढा शिजत आला. काढून घेतले आणि याच गरम कढईमध्ये आता पुन्हा तेल घातले. आवश्यकतेनुसार तेल घालून तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी घालूयात. 1 चमचा एवढे जिरे. मोहरी चांगली फुलू द्यायची. त्यानंतर जिरेही चांगले तळतळले की पाव चमचा एवढे हिंग घालूयात. मस्त अशी चरचरीत फोडणी झाल्यावर 9 ते 10 ओबडधोबड ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालूयात. लसूण आता मस्त लालसर होऊ द्यायचा. लसूण थोडासा लालसर रंग असा बदलत आला, मस्त असा लाल व्हायला आला की तेव्हा यात घालूया आपण एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि कांदा मऊ होईपर्यंत एकसारखा या फोडणीमध्ये परतवून घेऊयात. आता कांद्याचाही रंग बदलला आहे. तेव्हा घालूया यात टोमॅटो, सुके खोबरे आणि आल्याची पेस्ट.
आता मध्यम आचेवर मस्त असं तेल सुटेपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत चांगलंच परतवून घेऊयात. कांदाही मग तसतसा यात मस्त परतल्या जातो, म्हणून चांगलंच परतवून घ्यायचं. आता यात घालूया काही पावडर मसाले. 1 ते 1.5 चमचा एवढे लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, सोबतच घालूया 1 चमचा एवढा साठवणीचा मसाला किंवा गोडा मसाला घालू शकता, अर्धा चमचा एवढी हळद आणि यातच घालूया थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि अगदी थोडंसं वाटणातलं पाणी, म्हणजे मसालेही करपणार नाही आणि मस्त असे मसाले शिजतील, म्हणून थोडंसं पाणी पावडर मसाल्यांसोबतच घातलं. आता मध्यम आचेवर मस्त असा मसाला परतवून घेऊयात. चांगलं तेल सुटेपर्यंत चांगले मसाले परतवून घेऊयात. आता पाहू शकता मस्त असं तेल वेगळं होतंय, तोपर्यंत आपण चांगलंच परतवून घेतलं. कांदा लसूण न वापरता गोडा मसाला घालायचा, याने मस्त चव येते, किंवा तुम्ही थोडासा सब्जी मसालाही वापरू शकता. आता यात घालूया आपण 1 ते 1.5 ग्लास एवढं पाणी. मस्त असं तवंग येईपर्यंत परतवून घेतल्यावर मगच पाणी घालायचे आणि पाणी घातल्यावर एकदा मोठ्या आचेवर मस्त असं हे मिक्स करून घेऊयात आणि मध्यम ते मोठ्या आचेवर हे चांगलं खतखत असं शिजू देऊयात. आता मस्त असं हे गदगद शिजल्यावर मस्त उकळी आल्यावर यात घालूया आता चवीनुसार मीठ. आपण आधीही थोडं मीठ घातलं होतं, म्हणून अंदाजाने आणि बेताने मीठ घाला आणि मस्त असं हे मसाले सर्व गदगद असे शिजले की तेव्हा यात घालायची तळलेला बटाटा आणि तोंडली. आता तळलेले तोंडली आणि बटाट्याच्या फोडी घातल्यावर एकदा मस्त असं मध्यम ते मोठ्या आचेवर चांगलं मिक्स करून घेऊयात. 2 ते 3 मिनटं मस्त असं उलटपालट करून एकजीव करून घ्यायचं. बटाटाही आपला आधी शिजला होता. अजून थोडीशी कसर राहिली असेल तर गॅस मंद आचेवर करायचा आणि मंद आचेवर करून यावर एक 2-3 मिनटासाठी झाकण ठेवून वाफ काढून घेऊयात. आता एक 2-3 मिनटानंतर झाकण काढून घेतले तर हे पहा मस्त असं याला तवंग आला आहे आणि भाजीला मस्त तेल सुटले आहे. एकदा तळापासून हलवून घेऊयात तर हे पहा अगदी मस्त तवंग आला आहे आणि भाजी दिसायलाही अगदी लपथपीत आणि चमचमीत अशी झाली आहे. आता गॅस बंद करूयात. वरून घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मस्त अशी चमचमीत लपथपीत गरमागरम तोंडली बटाट्याची भाजी सर्व करूयात. म्हणून बटाटा असा नंतर घालायचा, नाहीतर बटाटा खूपच जास्त शिजतो, तर बटाट्याच्या फोडीही दिसल्या पाहिजेत, नाहीतर बटाटा अगदी चुरल्या जातो यात. हवं असेल तर तोंडली अख्खी ठेवू शकता, पण आतपर्यंत मसाला मुरत नाही, म्हणून अशा फोडींमध्ये चिरून मस्त असे लपथपीत भाजी होते आणि सुक्या खोबरं आणि टोमॅटोचं वाटण करूनही अजून चविष्ट भाजी लागते. ऑफिसच्या डब्यासाठी नक्कीच तुम्हाला आवडेल. एकदा करून पहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारेही सांगा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.